भोंदू अशोक खरात प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण लागलंय। खरातची पत्नी कल्पना आधीच फरार असताना त्याचा मुलगा हर्षवर्धन खरात हा सुद्धा तपास यंत्रणांना चकवा देत अचानक गायब झालाय। या घटनेमुळे विशेष तपास पथकाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। बघूया हा खास रिपोर्ट। खरातच्या पत्नीपाठोपाठ मुलगाही झाला गायब। कुणाच्या आशीर्वादानं खरातचा मुलगा गायब। खरातची पापकर्म बाहेर येत असताना कुटुंबाला कुणाचं पाठबळ। खरातची पत्नी मुलगा गायब झाल्यानं चौकशीत अडथळा येणार। भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये दररोज नवनवी धक्कादायक माहिती समोर येते। अनेक महिलांचा लैंगिक शोषण, तंत्रमंत्र, मंदिरं, बंगले, जमिनींचे व्यवहार, पतसंस्थांमधील कोट्यवधींचे व्यवहार, हवाला रॅकेट हे सगळंच हादरवून टाकणारं आहे। यातच अशोक खरातच्या कुटुंबानंच आता थेट तपास यंत्रणेला म्हणजेच SITला आव्हान दिल्याचं दिसतंय। खरातची पत्नी कल्पना हिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली होती। आता खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात हाही अचानक नाशिक शहरातून फरार झालाय। हर्षवर्धन खरात याची SIT कडून सलग 2 दिवस चौकशी करण्यात आली होती। या चौकशी दरम्यान तो तपासात सहकार्य करत नसल्याचं दिसत होतं। मात्र त्यानंतर अचानक त्यानं शहरातून पलायन केलंय। कायदेशीर प्रक्रियेनुसार चौकशी सुरू असताना संबंधित व्यक्तीनं शहर सोडण्यापूर्वी तपास यंत्रणांची परवानगी घेणं आवश्यक असतं। मात्र हर्षवर्धननं कोणतीही पूर्वसूचना न देता शहर सोडल्याचं समोर आलंय। तपास यंत्रणांनी त्याच्या निवासस्थानी धाड टाकली असता घर पूर्णपणे रिकामं आढळून आलं। त्याचा मोबाईलही बंद असल्यानं लोकेशन शोधण्यात अडचणी येत आहेत। त्यामुळे हे पलायन पूर्वनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। SIT नेमल्यानंतर ज्या काही गोष्टी समोर आल्यात त्याला आमचं ऑब्जेक्शन आहे। एक FIR आमच्या पाण्यात आला, जो पहिला FIR होता तो 4 पानी FIR आहे। कोणत्याही गोष्टीचा जर 4 पानी FIR असेल आणि जी व्यक्ती पहिल्यांदा कोर्टात उभा राहणार असेल, जी व्यक्ती स्त्री आहे, अशा जर 4 पानी FIR तुम्ही जर नोंदवत असाल तर पहिल्या 2 पानामध्येच त्याचं सर्व वकील लोक चिरफाड करतील। आता जे SIT का परवा एक बातमी वाचली मीडियाला का अटक करण्याकरता गेले आणि ती फरार झाली, मीडियामधली बातमी। मग ती बातमी लीक कशी होती याचा अर्थ दबाव असण्याची शक्यता आहे 100%। आता अशोक खरातचं संपूर्ण कुटुंबच तपासाच्या कक्षेबाहेर गेलं असल्याचं चित्र आहे। यामुळे पुराव्याशी छेडछाड होण्याची किंवा संबंधित आरोपी परदेशात पलायन करण्याची शक्यता नाकारता येत नाही। या घटनेनं तपास यंत्रणाही अडचणीत आल्यात। काही महत्त्वाचे सवाल उपस्थित होत आहेत। 2 दिवस चौकशी, मग हर्षवर्धनवर पाळत का नाही? परवानगीशिवाय पलायन केलं की SITला चकवा दिला? हर्षवर्धननं मोबाईल बंद केला म्हणजे प्लॅनिंग पूर्वक फरार झाला का? पत्नीनंतर मुलगाही गायब झाल्यानं कुणाचं पाठबळ? जे लोक या ठिकाणी आस्थेचा गैरवापर करून आणि या संपूर्ण संत संप्रदायाला, सनातन विचाराला कलंकित करण्याचं काम करतात, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे। निश्चित तशी कारवाई आम्ही करू। मला असं वाटतं की 12 गुन्हे दाखल झाले आहेत, रोज नवीन माहिती समोर येते आहे। आता SIT काय तपास करते आहे हे तर काही रोज सांगता येणार नाही। SIT योग्य वेळी त्या संदर्भातली जी काही गोष्ट आहे ती सांगेल। मला असं वाटतं SITवर सर्वांनी विश्वास ठेवावा। SIT उत्तम काम करते। सध्या अशोक खरात पोलीस कोठडीमध्ये असला तरीही त्याच्या कुटुंबियातील सदस्य फरार झाल्यानं या प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा बनलाय। या प्रकरणामागील खरे सूत्रधार कोण आणि फरारींमागे नेमका कुणाचा हात आहे असा सवाल आता विचारण्यात येतोय। किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक।